श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भाजप खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांनी काही कालावधीपूर्वीच व्हीआयपी दर्शन घेतलं याबाबतच्या बातम्या या प्रसार माध्यमामध्ये आल्या होत्या। त्यांनी सर्वच नियम धाब्यावर बसवले होते। याबाबतही अनेक प्रकारचे उहापोह झाले। त्याबाबत लोकप्रतिनिधी देखील खंत व्यक्त केली। याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी देखील चौकशी आदेश दिलेले आहेत। मात्र निशिकांत दुबे हे ज्यावेळेस भीमाशंकरला येत होते त्यावेळेसच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे हेलिपॅड होतं त्या हेलिपॅडच्या शेजारीच एक स्मोक सिग्नल देण्यासाठी करण्यात आलेला जो काही धूर होता त्यामुळे जंगलाला वणवा लागला। त्या क्षेत्राजवळील अनेक भाग हा जळत असताना देखील सुद्धा निशिकांत दुबे यांचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँडिंग करण्यात आलं। मग केवळ एका खासदाराच्या व्हीआयपी दर्शनासाठी सर्वच नियम धाब्यावर बसवणं हे कितपत योग्य आहे? सर्वसामान्यांना त्या ठिकाणी दर्शन मिळत नाही। गेले 3 महिन्यापासून सर्वसामान्य प्रत्येक जण हा प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी आम्हाला दर्शन मिळावं, मात्र श्री क्षेत्र भीमाशंकराचं दर्शन हे कोणालाही मिळत नाही। मग जिल्हा प्रशासनाने, तालुका प्रशासन, मग खेडचा असेल किंवा आंबेगावचा असेल, या दोन्ही प्रशासकीय पातळीवरती नक्की ह्या निर्णयाची अंमलबजावणी कोणी केली आणि याची पायमल्ली होताना कोणी दुर्लक्ष केलं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। येणाऱ्या काळामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील देखील, पण जर ही प्रश्न अनुत्तरित राहिली तर भविष्य काळामध्ये या ठिकाणी येणारा भाविक आणि येणारे व्हीआयपी यांची मुजोरी वाढेल यात शंका नाही।